तारीख होती 16 जून 2026ची. या दिवशी सायंकाळचे 3 वाजता अचानक एक पोरगी हातात काहीतरी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोच झाली. मेरठचं पोलीस स्टेशन. त्या ठिकाणी असलेल्या लेडीज कॉन्स्टेबल त्या पोरीला बघतात तिने हातात काहीतरी आणलंय, तिच्या हाताला रक्त लागलेलं आहे. हे बघून त्या लेडीज कॉन्स्टेबल काळजीने त्या पोरीपाशी जातात. 17-18 वर्षांची ती पोरगी, वैष्णवी नाव होतं तिचं. त्या पोरीला विचारतात की बाळा तुझ्या हातात काय आहे, नेमकं रक्त का सांडतंय? ज्या वेळेला ते असं विचारतात ती वैष्णवी त्यांना हातातलं दाखवते. तिच्या हातात कोणाचं तरी गुप्तांग होतं ते कापलेलं. त्यावेळेला लेडीज कॉन्स्टेबल उलटी करत पळायला लागतात. त्या तिथं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते सिनियर व्यक्तीला घेऊन येतात आणि विचारू लागतात की बाळा नेमकं कोणाचं आहे आणि तू कोणासोबत काय केलंय, नेमकं काय झालंय हे आम्हाला सांग. आता ज्या वेळेला वैष्णवी तिची कथा सांगायला लागते त्यावेळेला पूर्ण पोलीस स्टेशन हैराण होतं. त्यांना समजते की याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचे हे गुप्तांग आहे आणि या पोरीने त्याचेच गुप्तांग कापून आणलेलं आहे. त्याच्यानंतर पोलिसांमध्ये हडकंप माजतो आणि त्या वैष्णवीला ताब्यात घेण्यात येतं आणि पूर्ण कहाणी विचारली. वैष्णवीने ही पूर्ण कहाणी सांगितली डिटेलमध्ये. तर मी पण तुम्हाला तीच कहाणी सांगणार आहे जी की तिने सांगितली. तुम्हाला काय करायचं, व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे मित्रांनो. तर नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेऊ आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो. उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. मेरठपासून साधारणतः 20-25 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी राहणारी वैष्णवीच्या कुटुंबामध्ये तिचे वडील, तिची आई सुनीता अशा तिघांचा परिवार होता. वैष्णवीला एक भाऊ होता, पण तो लहानपणीच काहीतरी रोग झाल्यामुळे या ठिकाणाहून सोडून गेलेला होता यांना. वैष्णवी आता सध्याला 12वीमध्ये शिकत होती. चांगल्या प्रकारे हुशार पोरगी होती, अभ्यास वगैरे करायची. तिच्या वडिलाचं स्वप्न होतं की पोरीला पुढे चालून शिक्षक बनवायचं, मोठं काहीतरी करायला लावायचं. ती पोरगी पण त्याच्याप्रमाणेच अभ्यास करत होती, हुशार होती. बाप पण तिचा त्याच्यावरती चांगल्या प्रकारे पैसा खर्च करत होता. भरपूर काही चांगलं चालू होतं आयुष्यामध्ये. त्यावेळेला तिचा बाप विचार करतो की मी ना एक ट्रक घेतली पाहिजे. म्हणजे कसं, ती ट्रक घेऊन मी भाडे वगैरे केलं तर चांगल्या प्रकारे पैसे येतील. घराचा तर खर्च चालतो, 4-5 एकर शेती आहे, त्याच्यातून उत्पन्न येतंय. ती काय पत्नी बघते, मला पण एवढं काम नाही. आणि तसं बघायला गेलं तर या वैष्णवीचा बाप जो रामपाल आहे तो पहिल्यापासून ड्रायव्हरकी करत होता. लग्न झाल्यानंतर घरी राहिला होता. त्याचा नाद काय सुटला नाही, त्याच्यामुळे त्याने ट्रक घेतली एक 6 टायरी. याच्यातूनच त्याने मेरठ, लखनौ अशा ट्रिप मारायला चालू केली. चांगल्या प्रकारे पैसा येऊ लागला. त्यांच्या घराची परिस्थिती चांगली बदलली. पण ते काळाचा घात त्यांच्यावरती झाला. काही दिवसानंतर या वैष्णवीचा बाप जो रामपाल होता तो ट्रक ॲक्सिडेंटमध्ये मारला गेला. त्या ठिकाणी ती रडली, खूप रडली. तिची आई निराश झाली, वैष्णवी निराश झाली, पण ते काय करू शकत नव्हते. आता यांच्या घरचा कर्ता पुरुष गेला, त्याच्यामध्ये यांच्यासोबत कमवणार कोणी नव्हतं. आई आणि पोरगी दोघे आता शेतामध्ये राबायच्या. पोरगी कधी शाळेला जायची, कधी आपल्या घरी आईला राबू लागायची. ती जी ट्रक होती ॲक्सिडेंट झाल्यानंतर काही दिवसांनी यांच्या घरी आणून लावण्यात आली. इन्शुरन्सचे थोडेफार पैसे मिळाले होते, त्यांच्यावरती याचं जीवनयापन चालू होतं. यांच्या जीवनात कसलाही रस राहिला नव्हता. आई विचार करायची की पती गेला, जोडीदार गेला, तसंही आता तिच्यासोबत कोणी नाही. तिची पोरगी विचार करायची की माझ्या भविष्याचं जर वाटोळं झालं. आता अशा प्रकारे या वैष्णवीचा आणि तिची आई सुनीताचं आयुष्य चालू होतं. पण यांना थोडाही अंदाज नव्हता की या ट्रकमुळे यांच्यासोबत पुढे चालून अजून काही मोठा कांड होणार आहे. मित्रांनो, दिवसामागे दिवस जात होते. याच गावामध्ये राहणारा दुर्जनसिंग नावाचा पोलीस ऑफिसर, जो की मेरठमध्ये कामाला होता, रोज आपलं सकाळी बुलेटवरती कामाला जायचा, त्या ठिकाणाहून घरी यायचा. दुर्जनसिंग गावामधला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, याची लालच काही कमी होत नव्हतं. हा दुर्जनसिंग पैशाचा लालची व्यक्ती होता आणि वरून नाड्याचा ढिल्ला, व्यसनी व्यक्ती पण होता. गावातल्या अनेक महिलांसोबत तो अनैतिक संबंध बनवायचा, कोणाला पैसे देऊन, कोणाला धमकी देऊन, कोणाच्या गरजेचा फायदा घेऊन. तर हा दारू पिऊन पण गावामध्ये पडलेला असायचा. आता असं बघायला गेलं तर या दुर्जनसिंगचे 2 चेहरे होते. एक चेहरा म्हणजे तो सगळ्यांना चांगल्या पद्धतीने दाखवायचा, गावात चौकारकी करायचा, मी सगळ्यांना मदत करतोय असं म्हणायचा. पण दुसरा चेहरा क्रूरपणे होता. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या व्यक्तींकडून लाच घ्यायचा, तीच लाच आहे ती व्याजाने चढवायचा, त्याच्यातून येणाऱ्या व्याजातून त्याचा घर खर्च चालवायचा, त्याची आईश चालायची. आणि काही महिला ज्या पैसे घेऊन गेलेत, पैसे देऊ शकत नाही, त्यांच्यासोबत हा अनैतिक संबंधाची मागणी करायचा. अशा प्रकारचा होता हा दुर्जनसिंग. त्या दुर्जनसिंगची एक पत्नी होती शर्मिला नावाची. ही दुर्जनसिंगची पत्नी याच्या अशा वागण्याला कंटाळून माहेरी निघून गेलेली होती. त्यामुळे दुर्जनसिंग घरामध्ये एकटाच राहायचा. आता त्याला कामासाठी एखाद्या महिलेची गरज होती. या दुर्जनसिंगने भरपूर महिलांना विचारले की तुम्ही काम करताय का आमच्या घरी, पण कोणी काम करण्यासाठी तयार नव्हतं. कारण या दुर्जनसिंगची मनस्थिती बघून
कोणी त्याच्या घराकडे पाऊल पण ठेवणार नव्हतं हे तर नक्कीच होतं. त्यामुळे दुर्जन सिंग स्वतःची कामं स्वतः करायचा. दुसरीकडे या वैष्णवीने आता हळूहळू शाळेला जाणं पण बंद केलं होतं. पैशाची कमतरता होती. तिची जी आई होती ती त्या ठिकाणी म्हणायची की पोरी तू शाळा शिक, मी पैसे देईन. पण ती वैष्णवी म्हणायची कुठं देणार आहे पैसे, कुठून देणार आहेत का तुझ्यापाशी पैसे. आता या दोघींमध्ये वादविवाद चालायचा. शेवटी त्यांना गप्प बसावं लागायचं कारण दोघींकडे पण पैसा नव्हता. आता असेच भरपूर दिवस गेले. वैष्णवीचं पण वय होत होतं. तिची आई विचार करू लागली की चला शाळा तर नाही, पोरीचं चांगल्या ठिकाणी लग्न लावून देऊ, त्याच्यासाठी पैशाची गरज आहे. त्यावेळेला त्या सुनीताला आठवतं की तिच्या पतीने एक ट्रक घेतलेली होती. ती ट्रक अजून पण त्यांच्यापाशी आहे. आता त्या ट्रकला विकायचा विचार करते ती सुनीता. तिच्या पोरीला वैष्णवीला सांगते की आपण ट्रक विकू आणि येणाऱ्या पैशातून तुझं लग्न करू किंवा आपलं घर खर्च चालवू. वैष्णवी पण होकार देते आईला. त्यावेळेला ही सुनीता गावामध्ये त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना सांगते आमचे ट्रक विकायचे, कोणाला घ्यायचे असेल तर सांगा. आता हे सगळं ऐकून गावातले अनेक व्यक्ती ती ट्रक घ्यायसाठी आलेले होते. पण त्या ठिकाणी त्याची किंमत ऐकून ते माघारी जायचे. एक भरपूर किंमत सांगायची. त्याच्यामध्ये काही गैर पण नव्हतं कारण ट्रक घेतली होती त्याच्यानंतर 4-5 महिन्यांनी ही बंद झाली होती. पण त्यांना काय म्हणायचे लोक, तुझा पती गेला याच्यामध्ये, ही ट्रक जरा थोडी बेकारच वाटते, बघ कमी किमतीत देत असेल तर 5-6 लाख रुपयाला आम्ही घेऊ. पण 5-6 लाख रुपयाला कसे देईल. 30-35 लाख रुपयाची ट्रक होती. त्यामुळे ती वैष्णवीची आई त्या ठिकाणी त्यांना नकार द्यायची आणि त्या ठिकाणाहून निघून जायचे ते लोक. हा जो दुर्जन सिंग होता पोलीस इन्स्पेक्टर, त्याच्याकडे व्याजाचे पैसे काही जमा झाले होते 10-15 लाख रुपये. त्यावेळेला त्याचा विचार असा होता की ही ट्रक त्याने घ्यावी. या दुर्जन सिंगला पण पैसे गुंतवायचे होते. त्याच्यामुळे हा त्या वैष्णवीच्या आईपाशी जातो. सुनीतापाशी म्हणतो की सुनीता तुझी ट्रक विकायची आहे असं ऐकलंय मी. सुनीता म्हणली की हो विकायचीच आहे माझी ट्रक. दुर्जन सिंग म्हणला की किंमत सांग. तिने किंमत सांगितली 18 लाख रुपये. या दुर्जन सिंग पाशी होते 10-11 लाख रुपये. दुर्जन सिंग म्हणला की एवढे तर काय होणार नाही. हां मी तुला 10-11 लाख रुपये देऊ शकतो. दुसरी लोक तुला 5-6 लाख देते. बघ तुला परवडतंय का. ही जी सुनीता होती ती म्हणली की नाही परवडत साहेब. 18 लाख रुपये घेऊन मला माझ्या पोरीचं लग्न करायचं आहे. माझं आयुष्य पुढचं घालवायचं आहे. त्याच्यामुळे मी काय एवढ्या कमी किमतीत नाही देऊ शकत. आता हिचं असं बोलणं ऐकून हा दुर्जन सिंग त्याच्यावरती रागाला गेला आणि त्या ठिकाणाहून निघून गेला. पण त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार होता की काहीही करून मला ही ट्रक पाहिजेच आहे. कारण त्याचा जो 2 नंबरचा पैसा येतोय त्याला काहीही करून चांगल्या प्रकारे गुंतवायचा होता. म्हणजे पुढे भविष्यात काय अडचण येऊन सरकारनं विचारलं की कुठला पैसा आलाय तर तो म्हणू शकेल की मी ट्रकचा व्यवसाय करतोय. पण दुसरीकडे ही जी वैष्णवीची आई होती ती काय ट्रक विकण्यासाठी तयार नव्हती. त्यावेळेला हा दुर्जन सिंग जो आहे तो असा विचार करतो की ठीक आहे हे असं विकत नाहीत ना, यांच्याकडून मी दुसऱ्या प्रकारे विकून घेतो. काही दिवसानंतर या दुर्जन सिंगला समजलं की ही जी सुनीता आहे वैष्णवीची आई ती कामाच्या शोधात आहे. तिला कामाची गरज आहे. तिच्या घरची परिस्थिती खूप डाऊन आहे. त्यावेळेला दुर्जन सिंग त्या सुनीतापाशी जातो आणि म्हणतो की सुनीता तुला कामाची गरज आहे असं ऐकलंय मी, तुला मी काम देऊ शकतो. हे बघ माझ्या घरी तुला माहिती आहे पत्नी नाही. काही दिवसापूर्वी पत्नी मला सोडून गेलेली आहे. घराची कामं करावं लागतात आणि रानात पण कामं असतात. तर तू माझ्या घरी काम करू शकते का. त्यावेळेला ही सुनीता म्हणते की काम करायला मी करेल, पण विषय हाच आहे की तुमची बदनामी झालेली आहे भरपूर लोकांमध्ये. तुम्ही अनेक महिलांवरती वाईट नजर टाकताय. हे जर तुम्ही करत असाल तर मी त्या ठिकाणी येत नाही. दुर्जन सिंग म्हणला की काही हरकत नाही, तू काय कर, मी ज्या वेळेला नसेल मी ड्युटीवरती जाईल त्यावेळेला तू माझ्या घरची कामं करून जात जा. म्हणजे कसं तुलाही त्रास होणार नाही कोणाच्या बोलण्याचा आणि मलाही टेन्शन नाही, माझी पण कामं होतील. आता हे सगळं ऐकून सुनीता त्यांना होकार देते. त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये कामाची किंमत ठरते 12,000 रुपये महिना. सुनीता पण खुश होते आणि त्या ठिकाणी कामाला लागते. 1-2 दिवसानंतर त्या दुर्जन सिंगच्या घरी कामाला गेली. त्याने पूर्ण काम समजावून सांगितलं आणि तो आपल्या ड्युटीवरती निघून गेला. 14 मार्च 2025ची ती तारीख होती. या दिवशी ह्या दुर्जन सिंगच्या पोलीस स्टेशनमध्ये एका लेडीज कॉन्स्टेबलनं एका महिलेला ताब्यात घेऊन आणलेलं होतं. विचारतो की काय झालं, नेमका काय प्रकार आहे, महिलेला काय आणलं ताब्यात घेऊन. त्यावेळेला ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की ही महिला गावामध्ये धंदा करत होती, त्याच्यामुळे हिला पकडलंय अवैध धंदा करत असल्यामुळे. दुर्जन सिंग त्या ठिकाणी म्हणतो ठीक आहे हिच्यावरती केस वगैरे दाखल करा आणि हिचं नाव वगैरे दर्ज आणि आतमध्ये टाका. ज्या वेळेला त्या महिलेला आतमध्ये टाकलं त्यावेळेला आता त्या ठिकाणी या दुर्जन सिंगच्या मनामध्ये वेगळाच विचार चालू होता. दुर्जन सिंग विचार करू लागला होता की माझी पत्नी नाही आहे माझ्यापाशी, भरपूर दिवस झालं मी कोणासोबत संबंध केले नाहीत. या महिलेला जर मी बाहेर काढलं तर ही नक्कीच मला काहीतरी करू देईल. त्यामुळे आता हा दुर्जन सिंग त्या महिलेच्या पाठीमागच लागतो. तिला विचारू लागतो की तुझं नाव काय. ती सांगते की अनिता नाव. आता त्यावेळेला ती महिला सांगू लागते की माझं नाव अनिता आहे. अनिता नाव असं ऐकतो त्यावेळेला हा दुर्जन सिंग म्हणतो की माझ्या पत्नीचं नाव अनिताच होतं. बरं तू हे सगळं का करते, तुला आता पकडलं ना, कोण आहे सोडवण्यासाठी,
तुला कोण नातेवाईक असेल तर त्यांना बोलवून घे. ती अनिता म्हणू लागते की मला कोणी नातेवाईक नाही, मी एकटीच आहे, माझ्यापासून सगळे दूर गेलेत. दुर्जन सिंग म्हणला मग अशीच राहशील वर्षानुवर्ष जेलमध्ये. त्यावेळेला अनिता म्हणू लागली माझ्याकडे काय पर्याय नाही, काय करू शकत नाही. त्यावेळेला दुर्जन सिंग तिला हळूच म्हणतो की मी तुला सोडवून देऊ शकतो, फक्त तुला मला काहीतरी द्यावं लागेल. अनिता म्हणली माझ्याकडे द्यायसाठी काहीच नाही, जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. त्यावेळेला दुर्जन सिंग म्हणला मला पण तेच पाहिजे, माझी पण पत्नी माहेरी गेली. त्यावेळेला या दोघांमध्ये जे घ्यायचं ते द्यायचं ते ठरतं. त्याच्यानंतर त्याने पूर्ण प्रोसेस केली. त्या अनिताला बाहेर काढलं, अनिताचा ॲड्रेस घेतला आणि तिला घरी पाठवून दिलं. अनिता आपली घरी निघून गेली. त्यावेळेला दुर्जन सिंग रात्रीचे 7-8 वाजता ड्युटी बंद करून घराकडे निघायला. त्यावेळेला त्याला आठवलं की ती अनिता जी आहे तिला मी सोडवलं आहे आणि तिच्यासोबत जाऊन मला काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामुळे हा दुर्जन सिंग त्याची गाडी काढतो, तिचा नंबर घेतलेला होता, फोन करतो, लोकेशन मागून घेतो आणि अनिताच्या घरी पोहोचवतो. अनिताचं घर दुसऱ्या गावामध्ये होतं, थोडंसं दूरवरती होतं, पण दुर्जन सिंगने ते गाठलंच होतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर तो तिचा दरवाजा वाजवतो. दरवाजा उघडते अनिता. अनिता त्याला आतमध्ये घेते. दुर्जन सिंग त्या ठिकाणी तिच्यासोबत काही वेळ घालवतो. त्याच्यानंतर तिला थोडेफार पैसे देतो आणि त्या ठिकाणाहून निघून येतो. घरी आल्यानंतर बघतो त्याने जी कामाला ठेवलेली सुनीता आहे गावातली महिला, ती चांगल्या प्रकारे काम करून गेली, स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला. त्याला भारी वाटलं. त्या ठिकाणी तो जेवण वगैरे करतो आणि झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो 8 ते 9 वाजता उठला होता. दारूच्या नशेत होता, रात्री दारू पिलेला होता. त्याच्यामुळे लवकर उठून पण तोपर्यंत ती जी सुनीता होती घरी आलेली होती, तिने स्वयंपाक वगैरे करायला चालू केला होता. हे सगळं बघून त्या दुर्जन सिंगच्या मनामध्ये एक विचार आला की बरं झालं पत्नी गेली, मला आता बाहेर पण मिळते आणि इथं जेवण करणारी महिला पण आहे, उगा त्या पत्नीची किटकिट होती माझ्या मागं. असा विचार करून दुर्जन सिंग त्या ठिकाणाहून ड्युटीला निघून जातो. ही सुनीता पूर्ण काम करून आपल्या घराकडे निघून जाते. तिच्या पोरीपाशी जाऊन म्हणते की दुर्जन सिंग तर काहीच अडचण देत नाही आहे, भरपूर दिवस झालं मी बघितलं, माझ्याकडे तर लक्ष पण ठेवत नाही, त्याच्यात तो येतोय जातोय खातोय पितोय. त्यावेळेला वैष्णवी तिच्या आईला म्हणू लागते की बरं झालं ना, मग काही दिवस काम कर त्या ठिकाणी, आपली परिस्थिती सुधारली, ट्रक वगैरे विकली गेली की आपण या ठिकाणाहून दुसऱ्या गावात जाऊन राहू. तिचं असं बोलणं ऐकून तिची आई होकार देते तिला आणि आपलं रोजप्रमाणे कामाला जायला लागते. 10 ते 15 दिवस असंच काम केल्यानंतर दुर्जन सिंग सकाळचे 8-9 वाजता उठलेला होता. जेवण वगैरे केले, अंघोळ केली. अंघोळ करून जसं न्हाणीमधून बाहेर आला त्यावेळेला बघतो की तो सुनीता स्वयंपाक करत आहे किचनमध्ये. ज्यावेळेला किचनमध्ये स्वयंपाक करत होती त्यावेळेला ती तिच्या कामामध्ये मग्न होती. तिला तिचं कसलंही भान नव्हतं की तिच्या अंगावरून साडीचा पदर खाली पसरला आहे किंवा तिची कंबर दिसते. आता हिला त्याच्याबद्दल काय माहीत नव्हतं, पण या दुर्जन सिंगची नजर तिच्यावरती गेली. तिच्या चेहऱ्यावरचं ते तेज, तिच्या शरीराचा तो बांधा बघून त्याला राहवलं नाही. त्यावेळेला हा दुर्जन सिंग किचनमध्ये गेला, त्या ठिकाणी पडलेला चाकू उचलला आणि या सुनीताच्या गळ्यावरती ठेवला आणि हिला ओढत ओढत रूममध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी तिच्या अंगावरचे एक एक कापडं काढून टाकले बाजूला आणि हातपाय बेडला बांधले साडीने. त्या ठिकाणी तो तिच्यासोबत ते वाईट काम करतो जे की तो रोज करता आला होता त्या अनितासोबत. आता या ठिकाणी ही सुनीता ओरडत होती की मला सोडा, माझ्यासोबत असं नका करू, तुम्हाला याचा वाईट परिणाम भोगावा लागेल. पण त्याने काय ऐकलं नाही. त्या ठिकाणी त्याने संबंध बनवलेच आणि जाता जाता त्याने एक व्हिडिओ पण बनवला आणि म्हणला की हे बघ, तू जर माझ्यासोबत आता इथून पुढे नाही केलं तर मी हे सगळे व्हिडिओ व्हायरल करेन. आता हे सगळं बोलून हा दुर्जन सिंग त्या ठिकाणाहून जेवण वगैरे करतो आणि ड्युटीवरती निघून गेला. दिवसामागे दिवस जात होते. हा दुर्जन सिंग होता तो अजून डोक्यामध्ये एकच गोष्ट घेऊन बसला होता, मला ती ट्रक खरेदी करायची. तो सुनीताला विचारतो की तू ट्रक विकते का नाही. सुनीता म्हणली ट्रक तर विकायचे पण तुम्ही पैसे बरोबर दे नाही. दुर्जन सिंग म्हणलं चल 15 लाख रुपये देतो तुला, तरी पण ती विकण्यासाठी तयार नव्हती. दुर्जन सिंग म्हणतो की बघ, तू ट्रक जर नाही विकली तर हा मोबाईलमधला व्हिडिओ आहे मी ते व्हायरल करीन पूर्णपणे. त्यावेळेला आता या सुनीतापाशी काही चारा राहिला नाही. आता या दुर्जन सिंगला ही ट्रक विकावीच लागते. त्या दुर्जन सिंगकडून 15 लाख रुपये घेते आणि दुर्जन सिंगला ती ट्रक विकून दिली, त्याच्या नावावरती केली. दुर्जन सिंग खूप खुश झाला. या सुनीताला आता पैसे मिळाले होते, त्यामुळे ती आता घरी राहू लागली. याच्या घरी कामाला पण येत नव्हती. त्याच्यामुळे याचे 2 नुकसान, घरामधलं काम पण होत नव्हतं, त्याच्या शरीराची भूक पण भागत नव्हती. दुर्जन सिंग विचार करतो की हे तर असं नाही चालणार. हातातलं इथं पाखरू गेलं. त्याच्यामुळे हा सुनीताच्या घरी जाऊ लागला, तिला धमकी देऊ लागला. त्या ठिकाणी तिची पोरगी होती, तिच्यासमोर नाही नाही ते बोलू लागला. त्याच्यामुळे ती सुनीता जी होती ती त्याच्यावरती रागवली आणि त्याला कोपऱ्यात घेऊन म्हणते हे बघ, तू जर इथून पुढे माझ्यासोबत काय वाईट केलं ना, मी तुला सोडणार नाही. तुझ्यासोबत एवढं वाईट करेन की तू आयुष्यात कधी काही करायच्या लायकीचा राहणार नाही. पण दुर्जन सिंग त्याच्या नोकरीच्या नशेमध्ये होता. त्याला काही जाणीव नव्हती की त्याच्यासोबत काय वाईट होऊ शकतं. त्याला वाटायचं की मी पोलीस आहे, माझ्यासोबत कोण काय करणार आहे. त्याच्यामुळे तो त्यांना धमकी द्यायचा. आता सुनीता तर किती दिवस सहन करणार. काही दिवसानंतर हा जो दुर्जन सिंग आहे तो त्या ठिकाणी अचानक उलटी करू लागला.
त्यामुळे तो दवाखान्यात गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचं रक्त टेस्ट वगैरे केलं. त्या ठिकाणी डॉक्टर त्याला HIV पॉझिटिव्ह म्हणतात. डॉक्टरांचं असं बोलणं ऐकून दुर्जन सिंग डॉक्टरवरतीच ओरडू लागतो की काय बोलतोय तू. पण डॉक्टर म्हणले की जे केलंय ते केलंय. आता मी तुला टेस्ट केली, तुझे सांगितलं, तुला आता बाकी काय करायचं असलं तर तुझ्या तू बघ. आता दुर्जन सिंग डोक्याला हात लावतो आणि विचार करू लागतो की माझ्यासोबत हे कोणी केलं. त्यावेळेला त्याच्या डोक्यात येतं पहिली गोष्ट की ती अनिता, जिला मी जेलमधून सोडवलं होतं, ती तर धंदा करतो, ती तिच्यामुळे झालं असेल. त्यामुळे तो तिच्या घरी जातो. त्या ठिकाणी तिला मारहाण करतो, तिच्या डोक्यावरती पिस्तूल ठेवतो तिला. आता हे सगळं गोष्टी करण्याच्या अगोदर या दुर्जन सिंगने एकदा पण तिला विचारलं नाही की खरंच तुझ्यामुळे झालंय का नाही. त्याने आपला धडाधड निर्णय घेतला. पण याच निर्णयामुळे पुढे चालून याच्यासोबत खूप काही कांड होणार होता. आता त्या ठिकाणी स्वतः पोलीस असल्यामुळे त्याने ते प्रकरण मिटवून टाकलं. दुसरीकडे काही दिवसानंतर ती जी सुनीता होती, वैष्णवीची आई, ती पण त्या ठिकाणी उलट्या करू लागली, दवाखान्यात गेली. त्यावेळेला ते डॉक्टर म्हणाले की तुम्हाला HIV रोग आहे. तुमच्या गावातल्या एका पोलिसाला पण होता. काय नेमकं प्रकरण आहे, तुम्ही दोघं कॉन्टॅक्टमध्ये होता का. ती त्या ठिकाणी नाही म्हणते, निघून जाते. पण ते डॉक्टर पोलिसला फोन करतात आणि म्हणतात की तुमच्या गावातली एक महिला आली होती, सुनीता नावाची, तिलाही हाच रोग आहे, नेमका काय प्रकार आहे. डॉक्टरांचं असं बोलणं ऐकून या दुर्जन सिंगच्या तळपायाच्या मस्तकात जाते. त्याला आता लक्षात येतं की मी चुकीच्या व्यक्तीला मारलं, खरा दोष तर हिचाच आहे. त्यावेळेला हा दुर्जन सिंग रागाने बंदूक घेऊन त्या सुनीताच्या घरी पोहोचतो. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर म्हणतो की बोल, हे तुझ्याकडून मला रोग आलाय काय. सुनीता म्हणली हो माझ्याकडून आला. मी तुला 1000 वेळा सांगितलं होतं की तू माझ्या नादी लागू नको, बरबाद होशील. माझा जो पती आहे ट्रक ड्रायव्हर होता. त्यावेळेला तो ट्रकवरती जाऊन अनेक महिलांसोबत करून हा रोग घेऊन आला होता माझ्यापाशी. त्या ठिकाणी दुर्जन सिंगच्या डोक्यातली टूप पेटते. त्याला राग येऊ लागतो. तो तिच्यावरती बंदूक ताणतो. पण त्या ठिकाणी ती वैष्णवी जी होती, तिने पाठीमागे त्याच्या डोक्यावरती वार केला. दुर्जन सिंग खाली पडला. त्या ठिकाणी त्या दोघींनी त्याच्यावरती नाही तो राग काढला. त्या वैष्णवीने किचनमधला चाकू आणला आणि दुर्जन सिंगचं गुप्तांग कापलं. त्या ठिकाणी दुर्जन सिंग तडफडून संपला. आता या ठिकाणी हा तर संपला होता, पण यांना एवढं माहिती होतं की पुढे चालून या दोघी वाचणार नाहीत. कारण हा दुर्जन सिंग पोलीस आहे आणि याची केस चांगल्या प्रकारे हँडल केली जाईल. त्याच्यामुळे आपण स्वतः सरेंडर झालेलं बरं. आता याच गोष्टीमुळे वैष्णवी आणि तिची आई पोलीस स्टेशन गाठतात. मेरठमध्ये असलेली एक लेडीज कॉन्स्टेबल हे सगळं बघते आणि त्या ठिकाणी सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये हाहाकार माजल्यानंतर त्यांना विचारल्यानंतर ही घटना पूर्ण उघडकीस आहे. त्यावेळेला पोलीस या दोघींच्या घरी जाऊन त्या दुर्जन सिंगची बॉडी ताब्यात घेतात, पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि या दोघींवरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून यांना जेलमध्ये पाठवलं जातं. ते चालून यांच्यावरती जी कारवाई व्हायची ते होईलच. पण मला सांगा, आता या दोघींनी कायदा हातात घेतला ते बरोबर केलं का चुकीचं केलं, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.